आई, म्हातारपणात माझ्याकडून आधाराची अपेक्षा ठेवू नकोस, पोराने मेसेज केला. पण दुसऱ्याच दिवशी आईने वकिलांकडे जाऊन असं काही केलं की पोराच्या पायाखालची जमीनच सरकली. एका शहरामध्ये सुमतीबाई राहायच्या. नवऱ्याचे छत्र लवकर हरवल्यामुळे त्यांनी स्वतःची एक छोटीशी खानावळ सुरू केली. रात्रंदिवस चुलीसमोर बसून लोकांना अस्सल विदर्भाचा पाटवडी रस्सा, मसाले भात आणि पुरणपोळ्या खाऊ घालून त्यांनी पैसा जोडला आणि आपला एकुलता एक मुलगा सुशांत याला पुण्यात इंजिनिअरिंगला शिकवले. सुशांत पुण्यात एका मोठ्या कंपनीत लागला. त्याचे लग्न नेहा नावाच्या मुलीशी झाले. सुमतीबाईंनी आपल्या उरल्यासुरल्या बचतीतून त्याचे थाटामाटात लग्न लावून दिले. पण लग्नानंतर सुशांत बदलला. तो अमरावतीत येणे विसरला. सुमतीबाई आता वयाची 60 ओलांडत आल्या होत्या. गुडघेदुखीमुळे त्यांना खानावळही चालवता येत नव्हती. एके दिवशी सुमतीबाईंनी सुशांतला फोन केला आणि सहज म्हणाल्या, "बाळा, आता एकटीला इथं करमत नाही रे. आजारपण वाढलंय. मी विचार करते की हे जुनं घर भाड्याने देऊन मी तुमच्याकडे पुण्याला राहायला येऊ का?" सुशांतने फोनवर काहीच नीट उत्तर दिले नाही. पण रात्री सुमतीबाईंच्या मोबाईलवर सुशांतचा एक व्हॉट्सॲप मेसेज धडकला. "आई, हे बघ, स्पष्टच सांगतोय, तू पुण्याला येऊ नकोस. म्हातारपणात माझ्याकडून सेवेची किंवा आधाराची अपेक्षा ठेवू नकोस. मला माझं स्वतःचं आयुष्य आहे. माझं कुटुंब आहे. माझी प्रायव्हसी आहे. तुझ्या आजारपणाची कटकट नेहा सहन करणार नाही. तू तुझं तिथेच बघ काय करायचं ते." तो मेसेज वाचून सुमतीबाईंच्या काळजाचा ठोका चुकला. ज्या पोरासाठी त्यांनी आयुष्यभर आगीचे चटके खाल्ले, तो पोरगा त्यांना कटकट समजत होता. पण सुमतीबाई रडल्या नाहीत. त्यांनी पदराने डोळे पुसले आणि मोबाईलवर फक्त 2 शब्दांचा रिप्लाय दिला, "ठीक आहे." तो स्वाभिमानी निर्णय आणि वकिलांची नोटीस. दुसऱ्याच दिवशी सकाळी सुमतीबाई थेट अमरावती कोर्टात गेल्या आणि आपले जुने वकील ॲडव्होकेट देशपांडे यांची भेट घेतली. त्यांनी असा एक निर्णय घेतला जो आजवर कोणत्याही आईने घेण्याची हिंमत केली नव्हती. ठीक 6 महिन्यानंतर पुण्यात सुशांतला नवीन लक्झरी फ्लॅट बुक करण्यासाठी 20 लाख रुपयांची गरज पडली. त्याला माहीत होतं की अमरावतीचं घर आईच्या नावावर आहे आणि तोच एकमेव वारसदार आहे. ते घर विकलं की सहज 25-30 लाख येतील. तो लगेचच बायकोला घेऊन अमरावतीला पोहोचला. पण जेव्हा तो घराच्या गेटवर आला तेव्हा तिथे एक मोठी पाटी लागलेली होती. सुमतीबाई विद्यार्थी वसतिगृह, अनाथ मुलांसाठी. सुशांतला काहीच समजले नाही. तो धावतच घरात गेला. सुमतीबाई आरामखुर्चीत शांतपणे पुस्तक वाचत बसल्या होत्या. सुशांत चिडून म्हणाला, "आई, हे काय चाललंय? ही पाटी कसली आहे? मी हे घर विकून पुण्यात फ्लॅट घेणार आहे." सुमतीबाई अत्यंत शांतपणे उठल्या. त्यांनी कपाटातून एक कायदेशीर फाईल काढली आणि सुशांतच्या तोंडावर भिरकावली, "हे घर आता माझंही नाही आणि तुझंही नाही. हे घर मी बँकेकडे रिव्हर्स मॉर्गेज करून त्यातून येणाऱ्या पैशांवर हे अनाथ मुलांचं वसतिगृह सुरू केलंय. माझ्या मरणानंतर हे घर बँकेचं होईल." सत्याचा स्फोट आणि अंगावर काटा आणणारा शेवट. सुशांतच्या पायाखालची जमीनच सरकली. तो ओरडला, "तू मला न विचारता माझा हक्क कसा हिरावून घेतलास? मी तुझा एकुलता एक मुलगा आहे. तुला म्हातारपणी मरण आलं ना तर अग्नी द्यायला मीच लागणार आहे ना?" सुमतीबाईंनी एक अत्यंत कठोर आणि भेदक हसू हसल्या. त्या म्हणाल्या, "त्याचीही सोय करून ठेवले साहेब. त्या फाईलचे शेवटचे पान वाचा. मी देहदानाचा फॉर्म भरलाय. माझ्या मृत्यूनंतर माझा मृतदेह थेट मेडिकल कॉलेजला जाईल. त्यामुळे तुला माझ्या तिरडीला खांदा द्यायला किंवा अग्नी द्यायला यायची कोणतीही गरज नाही. 6 महिन्यांपूर्वी तू मला मेसेज केला होतास ना की तुला तुझं कुटुंब आणि आयुष्य आहे. मग मीही विचार केला, ज्या पोराला माझं जिवंतपणा ओझं वाटतंय त्याला माझ्या मरणाची कटकट कशाला द्या. आजपासून आपल्या पैशाचा, रक्ताचा आणि भावनांचा सर्व हिशोब चुकता झाला. आता माझ्या घरातून चालता हो." हे शब्द ऐकता सुशांतचा पुरुषी अहंकार आणि पैशाचा माज एका सेकंदात मातीत मिळाला. ज्या आईला तो अडगळ समजत होता त्या आईने स्वतःच्या म्हातारपणाची आणि मरणाची अशी राजेशाही सोय केली होती की पोराला आईच्या संपत्तीवर तर सोडा, पण तिच्या राखेवरही हक्क उरला नव्हता. सुशांत तिथेच फरशीवर कोसळला आणि सुमतीबाईंचे पाय धरून ढसाढसा रडू लागला.
पण आता ही वेळ निघून गेली होती. एका आईने स्वतःच्या काळजावर दगड ठेवून पोराला आयुष्यातली सर्वात मोठी अद्दल घडवली होती. आई-वडिलांना ओझं समजणाऱ्या आणि त्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवू बसणाऱ्या आजच्या तरुण पिढीला डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा.